श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत भोगी स्पेशल बाजरीची भाकरी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. सगळ्यात आधी भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी तव्यावर थोडासा जिरा टाकलेला आहे आणि तो थोडासा हलकासा आपल्याला असा तव्यावरती भाजून घ्यायचा आहे. मी एकच भाकरी बनवणार आहे त्यामुळे थोडासाच घेतलेला आहे. जास्त भाकरी असतील तर जास्त जिरा घ्यायचा आणि तोच तव्यावरतीच असं आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आणि तो बाजरीच्या पिठामध्ये मी टाकून घेतलेला आहे. हलकंसं मीठ टाकलेलं आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करूयात. कारण काय होतं, आपण अशीच बाजरीच्या पिठाची भाकरी केली तर मुलांना इतकी आवडत नाही, कारण एवढी चव काही खास नसते बाजरीच्या पिठाची. पण ज्यावेळेस आपण असं जिरा आणि थोडंसं मीठ टाकतो तर एकदम टेस्टी अशी भाकरी होते आपली. त्यामुळे मी अशा प्रकारे ट्राय केलेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी झालेली. वरतून आपण बटर किंवा तूप टाकून यावरती भाकरी अशी मस्त एन्जॉय करू शकतो. तर अशा प्रकारे मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. भाकरीसाठी एक महत्त्वाची टीप आहे, पीठ चांगल्या पद्धतीने आपल्याला मळून घेतलं पाहिजे, तरच आपली भाकरी व्यवस्थित थापली जाते. कडा अशा चिरत नाहीत भाकरीच्या. तर मस्त आपली अशी भाकरी थापून झालेली आहे. वरतून आपण असे तीळ लावून घेऊयात. सुरुवातीला भाकरी एक हाताने नंतर दोन हाताने अशी छान थापून घेतलेली आहे. आता आपण भाकरी तव्यावरती टाकून घेऊयात. तवा चांगला गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि आता आपण वरून थोडेसे परत तीळ टाकून घेऊयात. अशी खूप छान टेस्ट येते तिळाची पण. आणि भोगीला संक्रांतीला तिळाचा खूप मान आहे. तर अशा प्रकारे मी तीळ लावून घेतलेले आहेत आणि वरतून थोडंसं पाणी टाकून आपण भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाणी सुकलं की आपण ही भाकरी पलटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान आपली भाकरी अशी बनलेली आहे. पीठ आपण व्यवस्थित मळलं होतं. त्या भाकरीच्या कडा कुठेही अशा कट झालेल्या नाही आहेत. तर आपण आता भाकरी पलटून घेतलेली आहे 1-2 मिनिटांनी. तर तुम्ही बघू शकता मस्त आपली छान अशी भाकरी फुगलेली पण आहे. आणि आपण हे एकदम प्रेस करून अशी खरपूस भाजून घेणार आहोत. कारण भाकरी अशी खरपूस भाजून घ्यायची, खूप टेस्टी लागते आणि कुठे असे पीठ पीठ लागत नाही किंवा कच्चेपणा जाणवत नाही. तर छान अशा प्रकारे आपल्याला ही खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाकरी एकदम अशी भाकरीचा पापुडा एकीकडे दोन असे भाग व्यवस्थित झालेले आहेत. इतपत आपली भाकरी छान फुगलेली आहे आणि मस्त आपली अशी ही बाजरीची भाकरी क्रिस्पी भाजलेली आहे. बाजरीची भाकरी आपण अशी खरपूस भाजली तर खूप टेस्टी लागते. अदरवाईज ती कसं थोडीशी कच्चेपणा असं वाटतो आपल्याला. त्यामुळे अशी छान स्लो आणि मीडियम फ्लेमवरती करून मी छान भाकरी अशी भाजून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने आपण भाकरी एकदम खरपूस भाजलेली आहे. तर अशा प्रकारे आपली भोगी स्पेशल बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी याचा पापुडा असा काढून दाखवते. हे बघा. तर इतपत आपली भाकरी छान अशी क्रिस्पी झालेली आहे आणि छान भाजली गेलेली आहे. तर मस्त अशी ही भाकरी मिक्स भाजीसोबत खूप छान लागते, टेस्टी लागते. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपली अशी ही मस्त भोगी स्पेशल बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.